हे हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मिशोमधून मी काही महिन्यांपूर्वी काही साड्या खरेदी केल्या होत्या, तर त्यांचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सोबतच एक ब्लाऊज घेतलेला आहे मी, त्याचा रिव्ह्यू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या तिन्ही साड्या मी मिशोमधून घेतल्या होत्या. त्यातली ही एक साडी आहे जी तुम्हाला माहीतच असेल, आलिया भट्टने नेसली होती एका मूवीमध्ये, ज्याची खूप फॅशन होती मध्ये, पण मी थोडंसं लेटच केलं घ्यायला. तर मग ही साडी मिशोमधून घेतलेली आणि अजून 2 साड्या आहेत ज्याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वप्रथम मी ही साडी ओपन करते. तर ह्याचं ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन. हे पहा, तुमच्यापैकी बऱ्याच जणींकडे ही साडी असेलच मला वाटतं. ही साडी मी घेतली आहे 450 ला. अगदी हलकी फुलकी छान अशी मस्त जॉर्जेट मध्ये ही साडी आहे. मल्टी कलर मध्ये लाईट पेस्टल्स कलर आहेत यामध्ये, आणि बॉर्डर ही आहे लेस. पाहू शकता, खूप छान अशी नाजूकशी लेस आहे, ज्याने ही साडी अजून अट्रॅक्टिव्ह होते. नेसल्यानंतर ही साडी खूप भारी दिसते. हे पहा, छान असे मस्त असे पेस्टल शेड्स आहेत. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे. तर ही साडी मी मिशोमधून घेतली होती 450 ला. आता त्याची प्राइस अजूनही ड्रॉप झाली असेल, आणि अजूनही तुम्ही जर ही साडी घेतली नसेल तर नक्की घेऊ शकता. अजून ही साडी फॅशन मध्ये आहे आणि वेअर केल्यानंतर अगदी छान अशी छान दिसते एकदम. आपण रोजच्या डेली वापरासाठी सुद्धा ही साडी, कुठेही जाण्यासाठी आपण ही साडी वापरू शकतो. एकदम हलकी फुलकी आहे, नेसाला अगदी सहज सोपी आणि एकदम मॉडर्न लुक देते तुम्हाला ही साडी. आणि याच्यासोबत सेम याच कलरचं ब्लाऊज आहे, स्काय ब्ल्यू कलरचं ब्लाऊज दिलेला आहे, ब्लाऊज पीस दिलेला आहे. तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवते. ही झाली आपली पहिली साडी. दुसरी साडी सुद्धा आता हल्ली खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. ही साडी मी हल्ली रिसीव केली आहे मिशोमधून. मला व्हिडिओ बनवायचा होता, खूप दिवस झाले. फायनली आज मी व्हिडिओ बनवते आहे. ही साडी मला बघता क्षणी खूप आवडली होती, म्हणून मी ही साडी खरेदी केली. खूप विचार केल्यानंतर की मी घेऊ की नको, कारण माझ्याकडे या कलर मध्ये ऑलरेडी एक साडी आहे. पण ही साडी बघता क्षणी मला असं वाटलं की नाही, मला ही साडी हवीच आहे. आणि याला पाहू शकता तुम्ही, अशी ही लेस आहे पिंक कलर मध्ये, कॉन्ट्रास्ट मध्ये लेस आहे अशी पाहू शकता. आणि हा पॅरोट ग्रीन कलर खूप छान आहे. आणि यासोबत पूर्ण साडी ही अशीच आहे, प्लेन आहे, सिंपल. आणि ही बॉर्डर दिलेली आहे पूर्ण साडीला. आणि हे आहे ब्लाऊज पीस, जे पिंक कलर मध्ये आहे. हे बघा, पाहू शकता, पिंक कलर मध्ये सॅटिन फॅब्रिक मध्ये ब्लाऊज आहे, आणि ही लेस दिलेली आहे. तर हे पहा, 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस दिलेला आहे. तर ही साडी सुद्धा नेसल्यानंतर खूप छान वाटणार आहे. अजून मी ही साडी एकदाही वेअर केलेली नाहीये. नक्कीच या साडीवर मी रील्स शूट करेन लवकरच, तेव्हा तुम्ही पाहाल. तर ही माझी सेकंड साडी, जी की मी मिशोमधून घेतलेली आहे. अगेन ही साडी खूप छान आहे, याचा कपडा खूप मस्त आहे, आणि याचं कलर कॉम्बिनेशन या साडीचं अतिशय अप्रतिम आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही ही साडी नक्की घेऊ शकता. याचा कोड मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन, आणि त्याच्या अगोदरची जी साडी आहे, जी मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी दाखवली फर्स्ट साडी, याचा सुद्धा कोड मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन तुमच्यासोबत. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि याच्या पदराला हे बघा, पाहू शकता, असे मस्त असे गोंडे आहेत, असे छान टॅसल्स दिलेले आहेत. खूप भारी वाटतं. याने या साडीला खूप एक असा युनिक लुक आलेला आहे, युनिक वाटते ही साडी. तर मला वाटतं नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की मिशोमधून ही साडी घेऊ शकता. या साडीची प्राइस ही फार नाहीये, फक्त 550 रुपीजची साडी मी घेतलेली आहे. एक्झॅक्ट प्राइस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन.
तर ही माझी सेकंड साडी होती. आता मी तुमच्यासोबत माझी थर्ड साडी जी की मी मिशोमधून घेतलेली आहे ती शेअर करते. बघा अजून मी वेअर केलेली सुद्धा नाहीये, तशीच मी ती पॉलिथिनमध्ये ठेवलेली आहे बघितल्यानंतर. तर ही आहे माझी थर्ड साडी. हे बघा, हे ब्लाउज पीस आहे मरून कलर मध्ये, प्लेन आहे, प्लेन ब्लाउज पीस आहे. 80 सेंटीमीटर मध्ये हे ब्लाउज पीस दिलेला आहे. हे बघा पाहू शकता, 80 सेंटीमीटरचा पीस आहे. नॉर्मली इतका पूर्ण 1 मीटर नसतो, 80 सेंटीमीटरचा असतो. आणि ही साडी आहे, ही साडी मी फक्त 240 रुपीज या 230 रुपीज समथिंगला घेतली आहे मिशो मधून. याचं फॅब्रिक सुद्धा अतिशय शायनी आहे. हे एक वेगळंच फॅब्रिक आहे, मला याचं नाव माहित नाही. मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स पाहून नक्कीच मेन्शन करेन कोणतं फॅब्रिक आहे हे. बघा, आणि हा जो कपडा आहे ना तो आपल्या अंगाला मस्त असं चापून चुपून बसतो. अतिशय छान आपला फिगर अतिशय छान उठून येतो यामध्ये. तर ही ग्रे कलरची साडी ही मी मिशो मधून घेतलेली आहे. सिंपल साडी आहे, पूर्ण प्लेन साडी आहे. ही प्लेन साडी आहे आणि यासोबत हे प्लेन ब्लाउज दिलेला आहे. पण हे घातल्यानंतर खूप छान असा अट्रॅक्टिव्ह लुक येणार आहे तुम्हाला, याची गॅरंटी मी देते. हवं तर मी तुम्हाला त्या मॉडेलचे फोटो मी तुम्हाला बाजूला थंबनेलमध्ये नक्की शेअर करेन. तर फार ही एक्सपेन्सिव्ह साडी नाही आहे, हलकी फुलकी आहे, नेसायला एकदम इझी आहे आणि अतिशय चीप प्राइस मध्ये आहे. 250च्या आतमध्ये ही साडी आहे. तर तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही नक्की घ्या. हे बघा, हा कलर सुद्धा मस्त वाटतो आणि याच्यामध्ये अजूनही काही कलर्स अवेलेबल आहेत. बहुतेक 5-6 कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत. तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये याचा कोड शेअर करेन, तुम्ही पाहून चेकआउट करा. तर ही झाली माझी थर्ड साडी. आता लास्ट बट नॉट लीस्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज, जे की अगेन मी मिशो मधूनच घेतलेलं आहे. तर हे बघा, पाहू शकता इतकं सुंदर ब्लाऊज आहे ना, इतकं हेवी वर्क वाला, वेडिंग मध्ये आपण वेअर करू शकतो असं हे ब्लाऊज आहे. हे पाहू शकता, ह्याच्या स्लीव्स कटवर्क आहे, इकडे पूर्ण हेवी वर्क केलेलं आहे, थ्रेडचं पूर्ण काम आहे. खाली असे टॅसल्स आहेत, बॅक साइडला हे असे हुक्स आहेत आणि हे असे लटकन दिलेलं आहे, फॅब्रिक मध्येच आहे. हे बघा, असे मस्त असे 2 लेयर्सचे असे लटकन्स आहेत. प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, बॅक साइडला हुक आहेत, असा डीप असा राऊंड नेक आहे. 3/4 स्लीव्स आहेत. छान असा मस्त असा बॉर्डर आहे, ज्यामुळे खूप छान लुक येतो. याचा सुद्धा इमेज मी तुमच्यासोबत थंबनेल मध्ये शेअर करेन, कारण मी एका साडीवर रील्स बनवताना हे ब्लाऊज वेअर केलेलं आहे, एका पिंक कलरच्या साडीवर. आणि हे ब्लॅक कलरचं मी का घेतलं तर हे कोणत्याही साडीवर मिसमॅच करून मला वेअर करता येईल, म्हणून मी हे ब्लाऊज घेतला आणि मला खूप आवडलं हे ब्लाऊज. यामध्ये अजूनही काही कलर्स आहेत, तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला हे ब्लाऊज आवडले असेल तर याचा सुद्धा मी कोड डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन. याच्यामध्ये आय थिंक पिंक कलर होता, ग्रीन कलर होता, येलो कलर होता, ब्ल्यू कलर होता. आपले जे काही कॉमन कलर्स आहेत हे सर्व कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत. तर चला, तर मग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याचा रिव्ह्यू, हे ब्लाऊज आणि 3 साड्या. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला फुल वॉच करा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर का हेल्पफुल झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू का, तुम्हाला आवडेल का. तुम्ही पाहाल तर मग मला नक्की आवडेल. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एका अशाच कलेक्शन सोबत तुमच्यासोबत येईन. मस्त असा कलेक्शन, मग तो कोणताही असेल, कदाचित ब्लाऊजचं असेल, साडीचं असेल किंवा अजून वेस्टर्न वेअर असेल. तुम्हाला जर असे व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी आपापली आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला, बाय बाय.